एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठी पुराची परिस्थिती जरी ओसरली असली तरी तेलगावसह नदीकाठच्या सर्व गावातील स्थिती अत्यंत चिंताजनक असून गावकरी अतिशय महापुराच्या संकटात आहे। गावकऱ्यांना भेट देऊन शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे जोपर्यंत गावांची स्थिती पूर्वत होत नाही तोपर्यंत शिवसैनिक तुमच्या मदतीला सोबत राहील असे धीर जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आले। यावेळी गावकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले। या प्रसंगी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला जो पूर आला त्याच्यामुळे सीना नदी काठीवर असलेले सगळ्याच गावाची परिस्थिती अत्यंत खराब आहे। आज पाणी जरी उतरलं असलं तर लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतीचं नुकसानच झालंय। पण आज घरामधला चिखल काढणे या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांच्या समोरचं एक मोठं संकट आहे। पण शिवसेना म्हणून आम्ही आज त्यांच्या सोबत राहण्याकरता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश होता की दसरा मेळावा न साजरा करता आपण लोकांच्या बांधावर असलं पाहिजे, म्हणून आम्ही दसऱ्या दिवशी आलो होतो। आज आलोय, गेली 15 दिवस झालं जमेल त्या गावाला जातोय, त्या जमेल ती मदत शालेय साहित्य असेल, संसार उपयोगी साहित्य असतील, धान्य असतील, औषधाचे किट असतील, या विविध मुक्या जनावरांसाठी चारा असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही शेतकऱ्यांकडे जात असताना त्यांना एक आधार देण्याचं काम आणि त्यांच्या सोबत अशा संकटकाळी आहोत हा सांगण्याचं काम याकरता सोलापूर शहर जिल्ह्याची शिवसेना आज वाडा वस्त्यावर जाऊन बांधावर जाऊन लोकांना मदत करत आहेत। आज त्याचाच भाग म्हणून आम्ही लोकांना धान्य किट वाटप करण्यासाठी सर्वच शहराचे जिल्ह्याचे पदाधिकारी आलो होतो। त्यांच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जो आदेश केलाय ते पूर्ण करून यानंतर सुद्धा अजून उद्या असेल परवा असेल आम्ही रोज एक गाव करून येणाऱ्या नदीकाठच्या प्रत्येक गावाला भेटी देऊन तरी त्यांना सांत्वन करण्याने सोबत राहण्याच्या भूमिकेत आहोत।